हॅलो, नमस्कार. मी नीलम किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी दाखवणार आहे. अगदीच ही घरात असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. याला भाजणीची गरज नाही किंवा तेलाच्या मोहनाची सुद्धा गरज नाही. मी जर दिलेल्या सर्व टिप फॉलो केल्या तर अजिबातच तेलकट होणार नाही आणि तेलातसुद्धा विरघळणार नाही. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा भाजकी डाळ घेतलेली आहे, ती पहिल्यांदा आपण भाजून घेऊया. भाजून याच्यासाठी जर ती घरात असेल तर कधी मऊ पडते, सादळते, म्हणून त्याच्यासाठी फक्त आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे. हे पाहू शकता, एक 2-3 मिनटं मी गरम करून घेतलेली आहे. आता ही आपण थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर ना याचं मिक्सरमधून आपण बारीक असं पीठ तयार करून घेऊयात. आता हे पाहू शकता, आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. एकदमच बारीक असं पीठ तयार झालेलं आहे. आता मी हे सर्व साहित्य या वाटीच्या मापाने मोजलेलं आहे. कधीही वाटी घेताना अशी उभ्या आकाराची घ्यायची, अजिबात पसरट गोल आकाराची म्हणजेच अशी घ्यायची नाही. किंवा मग जर तुमच्याकडे जर मेजरमेंटचे स्पून असतील, ते स्पून जरी वापरले तरी चालतील. आता आपल्याला कोणती पिठं लागणार आहेत ते पाहून घेऊयात. तर याच्यासाठी मी हे चाळलेलं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचीच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी हे जे मी डाळ दळून घेतलेलं आहे त्याचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसनच्या डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करूया आणि एक कॉटनचा सुती कपडा घेऊयात. आता याच्यामध्ये ही सर्व पिठं घेऊयात आणि आपण याची पुरचंडी बांधून याची उकड काढून घेऊयात. आता मी जेव्हा ही पिठं कापडामध्ये बांधून घेत होते तेव्हाच मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले होते. हे पाणी जरा मी जास्तच ठेवलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये एक चाळण ठेवली आणि एक प्लेट ठेवून दिली, जेणेकरून आपल्या या पिठाला पाणी लागू नये. आता आपल्याला ही 20 ते 25 मिनटं उकड काढायची आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया. जर तुम्ही ही 20 ते 25 मिनटापेक्षा कमी उकड काढली तर आपली चकली मऊ पडू शकते किंवा तेलामध्ये विरघळू शकते. त्यामुळे 20 ते 25 मिनटंच उकड काढून घ्यायची आहे. आता हे पाहू शकता, आपली उकड तयार झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि आता याची गाठ सोडून बघूया. आता आपल्या या पिठाचा चांगला कडक असा गोळा झालेला आहे. तर आता मी काय केले, माझ्याकडे एक छोटासा ठोंब्या होता, त्याने हे सगळं पीठ फोडून घेतलं आहे. किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता हे सर्व फोडून घ्यायचं, मग नंतर एका चाळणीमधून चाळून घेऊयात, म्हणजे याच्या सर्व गाठी मोडून जातील आणि याचा कण मोकळा होऊन जाईल. आता हे माझे पीठ चाळून झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये जे लागणारे मसाले आहेत ते टाकून घेऊयात. आता मी याच्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे. हे मी जरा जास्तच घेतलेले आहे, याने टेस्ट खूप छान लागते. आता एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती क्रश करून मी याच्यामध्ये टाकलेला आहे. याने ओव्याचं छान असं चव मिक्स होतो. मग नंतर मी 2 वाट्यांसाठी जवळजवळ 3 चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि 2 चमचे धने पावडर टाकली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, हिंग, हळद, चवीपुरते मीठ टाकले आणि हे सर्व मसाले एकत्र करून घेतले. हे मसाले सर्व छान एकत्र झाले की आपण रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि या पिठाचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. जास्त घट्टही बनवायचा नाही आणि जास्त पातळही बनवायचा नाही. जोपर्यंत आपल्या गोळ्याला क्रॅक येत नाही तोपर्यंत छान असा हा गोळा मळून घ्यायचा. आता मी हे पाहू शकता, हे सगळं पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. मस्त असा आता आपला गोळा छान तयार झालेला आहे. आता हे पाहू शकता, पिठाचा गोळा किती चांगला तयार झालेला आहे. अजिबात त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे. आता आपण हे पीठ एक 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. जास्तही आपल्याला जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही आहे. 10 मिनटानंतर आपण याच्या चकल्या पाडून घेऊया. मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर त्याच्यातलं पूर्ण ग्लास माझं पाणी वापरलं गेलेलं आहे. फक्त थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता मी हा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे, त्याला आतून तेल लावून घेतलं आहे, कारण
याला मग पीठ चिकटणार नाही. आता आपण या सोऱ्यामध्ये चकली पाडण्याची चकती घातलेली आहे. आता याच्यामध्ये गोल आकाराचा म्हणजेच लांबट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. आपल्याला जितपत भरायचा आहे तितपत भरून घ्यायचा आणि मग नंतर याच्या आपण चकल्या पाडून घेऊयात. हे पाहू शकता, चकली अजिबातच तुटत नाही. छान असं आपलं पीठ मळल्या गेलेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात सगळं झालेलं आहे. त्यामुळे चकली अजिबात तुटत नाही आहे आणि जाचतसुद्धा अजिबात नाही आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या करून घेऊयात आणि तळून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली होती. आता हे मी तेल कसं तापलेलं आहे ते ओळखण्यासाठी त्याच्यामध्ये एक थोडासा गोळा टाकला. तो पटकन असा वरती आला, म्हणजेच न करपता वरती आला की समजून जावं आपलं तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चकल्या सोडल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, चकली सोडली की त्याला लगेचच हलवायचं नाही. एखादा मिनिट चांगलं तळून द्यायचं आणि मग नंतरच पलटी करायच्या. चकली तळताना कधीही गडबड करायची नाही आणि तेल जर कमी असेल तर 2 किंवा 3च चकल्या सोडायच्या. जास्तही चकल्यांची गर्दी करायची नाही. मग अशाने चकल्या आपल्या विरघळतात आणि तेल पकडतात. त्याच्यामुळे शक्यतो चकली तळताना अजिबात गडबड करायची नाही आणि भरपूर असं तेल ठेवायचं आणि 3 ते 4च चकल्या तळून घ्यायच्या. आता हे पाहू शकता, आपली चकली बऱ्यापैकी तळल्या गेलेली आहे. याचे बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. आपली चकली तळली कशी गेली आहे ते ओळखण्यासाठी काय करायचं, चकलीचे बुडबुडे कमी आले आणि चकली तेलाच्या तळाशी जाऊन बसली की समजून जावे आपली चकली तळल्या गेली आहे. आता ही पाहू शकता, चकली छानपैकी तळली गेलेली आहे. आता आपण चकली काढून घेऊया. मग मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता हे पाहू शकता, सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. एकदम छान कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. अजिबात त्याचे तुकडे पडलेले नाहीत. हे पाहू शकता, अजिबात तेलकट नाही. आता हे मी हात लावला तरी त्याला अजिबात तेल लागलेले नाही. मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून पण किती पोकळ अशी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला चकली मोडून दाखवते. कसं कुरुकुरु आवाज येतोय ते पाहू शकता. या पद्धतीने जर चकल्या केल्या तर छान कुरकुरीत होतात आणि मी सांगितलेल्या सगळ्या टिप फॉलो करा, म्हणजे चकली अजिबात विरघळणार नाही आणि छान कुरकुरीत होईल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून सांगा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की कशी झाली होती. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.